महाराष्ट्रात हरियाणातील खाप पंचायती जन्म घेत आहेत. हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे. कारण शाहूंच्या कोल्हापूरमधील शिंगणापूर ग्रामपंचायतीनं लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासली. या ग्रामपंचायतीनं मुस्लिमांना मतदानापासून रोखण्याचा ठराव केलाय. का असा ठराव या ग्रामपंचायतीला करावा लागलाय पाहूयात या रिपोर्टमध्ये. शाहूंच्या नगरीत धर्मांधतेचा कळस. मुस्लिमांना मतदानापासून रोखण्याचा डाव. कोल्हापुरात ग्रामपंचायत की खाप पंचायत? लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांमुळे महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि या मुस्लिम मतांचं महत्त्व महायुतीला कळल्यामुळे त्यांनीही बुरखा वाटपाचे कार्यक्रम घेत मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. परंतु कोल्हापूरच्या शिंगणापूर ग्रामसभेत चक्क मुस्लिम मतदारांना नाकारण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्याचं झालं असं की शिंगणापूरच्या ग्रामसभेत मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीत समाविष्ट करू नये असा ठराव मांडला गेला. या ठरावावर टीका झाल्यानंतर गावात बांगलादेशी महिला असल्यामुळे त्यांची नावं मतदार यादीत घेऊ नका असा अटकाव करण्यासाठी आम्ही ठराव केल्याची सारवासारव सरपंच रसिका पाटील यांनी केली. तर ठराव करणारे कोणत्या पक्षाचे आहेत याचा शोध घ्या असं सांगत या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाईची पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली. तुम्ही त्या गावात चौकशी करा, ते कोणाशी संबंधित आहेत तुम्हाला लगेच कळेल. आणि मला वाटतं की अशा महत्त्वपूर्ण घटना घडतात तेव्हा तुमचे प्रतिनिधी त्या गावात पोचले पाहिजेत. त्या गावातला अजून एक ठराव भयंकर आहे, तो जाऊन वाचा. आणि हे सगळं दस्तऐवज हे लीक करण्याचं काम देखील हा भापकरच करतो. भापकर कोणतरी आहे. कारण का तिथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांचा मला फोन आला की आम्ही कधीच असं होऊ देणार नाही. आमच्यावरती शाहू महाराजांचे संस्कार आहेत. आमच्याकडनं भेदभाव हे कधीच घडू शकत नाही. नामदेवाडी हातीमध्ये 2 मुस्लिम बांगलादेशी महिला आढळून आल्या आणि त्या इथला आधार कार्ड वापरून भारतीय नागरिक म्हणून राहत होत्या. तेव्हा त्याला एक अटकाव म्हणून आमची शिंगणापूर ग्राम सभा जी झाली त्यामध्ये चर्चा झाली की अशा महिलांना एका अटकाव करूया. पण ह्याची बातमी वेगळ्या पद्धतीने आता मांडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला जातोय त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी. या निमित्तानं साम टीव्हीने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत. मुळात जर त्या कथित महिला बांगलादेशी असतील तर त्यांची पोलिसात तक्रार का केली नाही? 2 महिलांमुळे सगळ्या अल्पसंख्याक समाजाला मतदानापासून रोखण्याचा अधिकार ग्रामसभेला कोणी दिला? समानतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोल्हापुरात धर्मांधतेचं विष कोण पसरवतंय? घडल्या प्रकाराने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत या हरियाणामधल्या खाप पंचायती बनत चाललाय की काय असा गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय. थेट नागरिकांच्या मतदानाचा हक्क केवळ धर्मद्वेषामुळे हिरावून देण्याचा डाव करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या निमित्तानं होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.